नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आज आहे अंगारकी चतुर्थी आणि आता वाजलेले आहेत 5. मी ऑफिसवरून आत्ता आले. खरं तर मगाशीच आले पण एक काम होतं ते केलं आणि त्याच्यानंतर मग इतके पार्सल्स येत आहेत ना सध्या. मी तुम्हाला बोलले ना की मी घराचं काम थोडंसं घरामध्ये डेकोरेशनसाठी काही गोष्टी मागवल्या आहेत. सारखे ते अप्रुव्हल येतात. तर आज अंगारकी आहे, उपवास आहे, त्याच्यामुळे ना मी तळलेले शेंगदाणे खाते. तळलेले शेंगदाणे माझी मम्मी बनवायची, माझी आई खूप सुंदर बनवायची. ती आम्हाला आधी द्यायची आणि मग स्वतः खायची, असं तिचं असायचं. त्यामुळे मग ती येणार आहे आता, उद्या परवा येणार आहे, तर मी तुम्हाला नक्की भेटवेल. तर खूप भारी लागतात बरं का, म्हणजे इतके मस्त लागतात. तर तुम्हाला कसे बनवायचे ते बघायचे का, म्हणजे काय काय अवघड असं खूप नाही आहे, पण तुम्हाला कसे बनवायचे हे जर का जाणून घ्यायचं असेल तर नक्की मी व्हिडिओ शेअर करते ना. आत्ताच करते, केलं आहे शूट. मला वाटलंच होतं की मी असं काहीतरी वेगळं टाकेल ब्लॉगमध्ये, म्हणून मी ब्लॉगमध्ये टाकण्यासाठी काहीतरी रेसिपी, अजून कुकिंग रेसिपी म्हणजे अशी गॅसवरची तर अजून नाही केली, पण ते तळले. मी तळताना नाही शूट केलं, पण तळल्यानंतर वाटीत काढल्यावर त्याचं कसं काय केलं हे सगळं त्याच्यामध्ये शेअर केलं. तर तुम्ही बघा, तोपर्यंत मी खाऊन घेते. ते याच्यामध्ये तिखट टाकायचं आहे, अगदी थोडं, खूप तिखट नाही करायचं. आणि ठसका आला त्या मिरचीचा. आणि त्याचनंतर मीठ पण अगदी थोडं घालायचं, खूप नाही. हे खूप साधं आहे, असं काही रेसिपी वगैरे नाही आहे, पण जस्ट उपवासाला खिचडी वगैरे नाही खाल्ली तर मग असं करायचं. मी आज साबुदाणा काही भिजवला नव्हता आणि जाऊ दे म्हटलं, मग ते खूप खाल्लं जातं. तर ही आपली पिठी साखर, ठीक आहे, एवढी पिठी साखर टाकायची. तर ते तेल असतं ना, त्या तेलामुळे काय होतं की ते त्याच्यामध्ये चिटकतं. म्हणजे जे आहे तर आपण मसाला पीनट्स जसे बनवतो तसंच ते काइंड ऑफ उपवासाचे मसाला पीनट्स आपण म्हणू शकतो. उपवासाचे मसाला पीनट्स वरतून बघू. तर हे बघा, तेलामुळे सगळं ह्याला चिटकलं आहे. तो याच्यात अजून शेंगदाणे झाले असते, पण खूप झाले, खूप होईल. ॲक्च्युली ऑइली आहे, तर ऑइली एवढं नाही खायचं, त्यामुळे हे आता असंच ठेवून देते. आणि दुसरा स्पून जो आहे त्याच्याने मग मी खाते. काल मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं ते कटलरी होल्डर वगैरे बघा इथे लावलं आहे. आणि हा बोर्ड आज आला आहे, तर हे दाखवेल मी तुम्हाला हळूहळू. त्यानंतर इथे बघा मी ते इलेक्ट्रिक चॉपर होतं ते लावलं आहे इथे. ह्याच्यामध्ये काय म्हणतात, सुऱ्या ठेवल्या आहेत. ह्याच्यामध्ये जवळ दिसतंय का, सुऱ्या ठेवल्या आहेत. ह्याच्यामध्ये सगळे लाकडी चमचे वगैरे, यामध्ये छोटंसं प्लांट लावलं आहे. इथे इलेक्ट्रिक चॉपर, हे पार्ट चॉपर ठेवण्यासाठी. आणि अजून काय होतं बरं, अजून हा एवढंच होतं. बऱ्याच गोष्टी होत्या, पण आता त्या अजून लावायच्या आहेत, तर मी तुम्हाला दाखवेन नंतर पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये. एकदा पूर्ण सेटअप झालं की सगळं दाखवेन. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर माझ्या बरण्या घासण्याचं काम चाललं आहे. आता तुम्ही बऱ्याच वेळ म्हणता की ताई तुम्ही, हे बघा, एका हाताने फोन पकडला, एका हाताने बरण्यांची झाकणं उचलते आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने मी डिशवॉशरमध्ये हे सगळी जी आहेत ती अशा पद्धतीने सगळ्याचे डिशवॉशरमध्ये आहे. मी जे आहे बघा ते झाकणं लावली आहे. हे जे डबे आहेत खाली, हे सगळे मला घासायला लावायचे होते कारण खराब झाले होते. हे बघा, सगळ्या बरण्या वगैरे एकदम खराब आहे आणि चकाचक ह्या अशा निघतात, एकदम चकाचक. हां, अशा एकदम निघतात. त्यामुळे हे बघा, हे मी तुम्हाला दाखवते. हे बघा, पूर्ण घाण आहेत. फक्त एवढंच असतं की याला पूर्ण तुम्हाला उलटं लावावं लागतं. त्यामुळे आता मी झाकणं घेतली आहेत, तर ते झाकणं जे आहेत ते आता अशी लावते. तुम्हाला काय करायचं असतं, हे सगळं जे आहे अशा पद्धतीने उलटं लावायचं. म्हणजे जे काय आहे ना ते सगळं उलटं लावायचं. आता माझ्या अजून एक मोजून 2, 5, 6, 7, 8 बरण्या राहिल्या आहेत. तेवढ्या घेते आणि लावते आणि मग तुम्हाला परत दाखवते. तोपर्यंत तुम्हाला दाखवते, हे बघा, अशा पद्धतीने मी सगळे जे माझे हे आपण पार्सल मागवतो ना त्याचे डबे जमा झाले आहेत. मग त्याच्यामध्ये सगळे डाळी काढून ठेवल्यात. हे एवढीशीच मुगाची डाळ बरणीत होती, बाकी आहे. तर आता सगळे मला जे सामान तुम्हाला मागे पुढे दाखवलेलं आहे ना, तर त्या पुढ्या भरायच्या आहेत, म्हणून मी काचेच्या भरण्या जे आहेत ते सगळं ते घासून घेते, लावते आहे. आणि अशा पद्धतीने आता ही बरणी घासलेली आहे, तर ही शेंगदाण्याची बरणी घासलेली आहे, म्हणून मग ही आता म्हणजे
ती बाजूला ठेवली आहे, कारण बऱ्याच जे बरण्या आहेत त्या इथे घासून ठेवलेल्या आहेत. आणि आता ह्या झाल्या की म्हणजे माझं किचनमधलं जे सगळं क्लीन होऊन जाईल. आता इथे जे राहिलेलं आहे बघा, हे सगळं जे राहिलेलं आहे हे मी आता क्लिनिंगला लावते. त्यामुळे हे क्लिनिंगला लावते. हे सगळे कंटेनर्स सगळे म्हणजे इतके दिवस झाले ना साफसफाई केली नव्हती, त्यामुळे सगळे कंटेनर्स काढून टाकून देणार आहे. कारण काय, रोज पार्सल आलं की ते जमा होतं. रोज नाही, सॉरी, रोज शब्द वापरला. पार्सल आलं की ते जमा होतं, त्यामुळे ते होत नाही. तर वरती पण बघा मागे आहे. आपण बायका हा विचार करतो, थांबा मी फ्रंट कॅमेरा, आपण बायका शक्यतो काय विचार करतो की मी जे आहे ते हे कंटेनर जमा करून ठेवते, म्हणजे मला कधी कोणाला काही द्यायचं असेल काय असेल तर मग ते उपयोगाला तरी पडतं. पण तुम्हाला सांगू, ते चांगलं पण नाही वाटत बरं का त्या कंटेनरमध्ये द्यायला. त्यामुळे काही गरज नाही ते कंटेनरचं सांभाळून ठेवायची. खरं हे आपलं इंडियन मेंटॅलिटी आहे की ते डबे सांभाळून ठेवायचे आणि हे करायचं. आता बघा, हे साबुदाणा आहे. तर अशा पद्धतीने आता जे मी कंटेनर्स रिकामे केलेत ना, याच्यामध्ये ते सगळं काढून ठेवणार. आणि झोपण्यापूर्वी सगळ्या बरण्या घासून झालेल्या असतील, कारण 59 मिनिट्समध्ये एक जे आहे एक सायकल कंप्लीट होते. आता तुम्हाला किती स्वच्छता पाहिजे, म्हणजे आता शक्यतो कमीत कमी तुम्हाला किती चालवायची आहे त्यावर डिपेंड करतं. आणि कमीत कमी किती चालवायची आहे म्हणजे तुम्हाला सांगते 1 तासामध्ये म्हणजे 59 मिनिट्समध्ये अगदी चकाचक भांडे होतात. चकाचक म्हणजे इतके चकाचक होतात ना. आता बघा, आज वरई साबुदाणा काही नाही. मी विचार काय करते की उपवास आला की बनवेल, मुलांना सारवरई आवडते तर हे करेल, म्हणून आता माझ्या डोक्यात आलं आहे बरं का की मी आणि मुलगाचे आज घरी, आज हजबंड नाही आहे, ते बाहेरगावी गेलेत काही कामानिमित्त. तर मी असा विचार केला की मस्त सारवरईच करेल. पण आता सारवरई नुसती करून चालणार नाही, कारण आज अंगारकी आहे. त्यामुळे वरई बघितल्यावर लक्षात आलं, कारण सारवरई माझं आणि माझ्या मुलाला, माझ्या मुलीला खूप आवडते. माझ्या मिस्टरांना नाही आवडत, पण मला, माझ्या मुलीला, माझ्या मुलाला ते असं काय म्हणतात ना, असं कुस करून खायला वगैरे असं ते छान आवडतं आम्हाला. त्यामुळे तर चला, अजून त्या बाकीच्याही बरण्या तुमच्याशी गप्पा मारता मारता काढते. तर आता याच्यामध्ये माझ्याकडे फक्त 6 बरण्या राहिल्यात आणि या छोट्या छोट्या पण आहेत, त्या पण लावून टाकते. या छोट्या छोट्या पण आहेत बघा, दाखवते मी. आता म्हणलं ब्लॉगिंग करायचं आहे म्हटलं, घर कसं स्वच्छ क्लीन दिसलं पाहिजे ना, म्हणून स्वच्छता अभियान चालू केलंय की ब्लॉगिंग करायचं आहे म्हटल्यावर घर टापटीप दिसलं पाहिजे. असं म्हणायला नको तुम्ही की रोहिणीताईचं घर कसं आहे. मग त्याच्यामुळे खरं मी सारखी क्लिनिंग करत असते. वर्षातून 4 वेळा क्लिनिंग होते, डीप क्लिनिंग. मी एकदा गुढीपाडव्याला करते, एकदा गणपतीत करते, एकदा दिवाळीत करते आणि एकदा ह्या वेळेस करते. आता गुढीपाडवा होऊन बराच वेळ झालाय, त्यामुळे एक शक्यतो म्हणजे आता समजा आता बघा श्रावण लागेलच ना काही ह्याच्यानी, तर एकदा पाडव्याला होते, मग गणपतीला होते. शक्यतो 3 वेळा मॅक्सिमम होते 4-4 महिन्याच्या गॅपनी. पण मधल्या आधी पण हातमार चालू असतो, त्यामुळे एवढं काही घाण होत नाही. कारण जाळे झटकणे, परत आपलं फॅन पुसणे, खिडक्या पुसणे हे मी मध्ये आधी माझ्या मेड करून घेत असते. कारण त्या बायकांना जेवढं काम कमी असेल ना तेवढंच चांगलं असतं. त्यापेक्षा कसं आहे की त्यांच्याकडनं काम मी करून घेत असते. आता उद्या परवा तिच्याकडनं किचन क्लीन करून घेणार आहे. आणि म्हणजे असं नाही की त्यांच्याकडनं एक्स्ट्रा काम करून घेणार, त्याचे पैसे एक्स्ट्रा देणार जे काही एक्स्ट्रा असतात. पण वरच्यावर कधी हे घासून घेतलं किंवा ते केलं अशा पद्धतीने. म्हणजे मी काय असं खूप काम नाही करून घेत बरं का, त्याचं तुम्हाला वाटेल बापरे ताई अशी आहे. नाही, मी काय असं खूप काही काम नाही करून घेत. पण मला जर दिसलं ना घाण तर मग मी तिला सांगते की ये इथनं साफ करलो, ये इथनं पोचलो. आता काल परवा ड्राय बाल्कनीतलं घाण झालेलं, ड्राय बाल्कनीची जी टाईल्स आहेत, तुम्हाला दाखवते हवं तर, टाईल्स आहेत त्यांना घाण झाल्या होत्या. थोडंसं तेल हे झाल्यासारखं दाखवते. हे बघा दिसतंय साईडच्या. तर आता फ्रंट आणि बॅक जाऊ द्या. तर त्यांना अशा घाण झालेल्या, म्हणून मग मी विचार केला की तिला सांगावं की बाबा तू तेवढ्या ते धुवून काढ, म्हणजे घासून काढ. मग ते आपलं रेड हार्पिक असतं ना, रेड हार्पिक तिला दिलं आणि क्लीन केलं. आता उद्या रेड हार्पिकने तिला पूर्ण ह्या इथल्या टाईल्स ज्या आहेत, या ज्या किचनच्या मागच्या ज्या टाईल्स असतात साफ करून घेणार आहे. तर अजून ह्या बरण्या ज्या आहेत त्याच्यामध्ये इतकं सामान आहे ना, खरं मला खूप वेगळं काही ना काही करायची आवड आहे बरं का. पण आता खरं असंच असतं, जेव्हा म्हणतात ना की जी बाई घरात असते तिला असं वाटतं की मी जॉब का नाही करत, आणि जी बाई जॉब करते तिला असं वाटतं की मी घरात का नाही बसत. म्हणजे त्या
ह्याच्यावर आल्याशिवाय तुम्हाला कळत नाही की नक्की सत्य परिस्थिती काय आहे. म्हणजे जेव्हा तुम्हाला सारखं बाहेर जावं लागतं, जेव्हा तुम्हाला घराच्या बाहेर पडावं लागतं, घराकडे लक्ष देता येत नाही, अशा वेळेस तुम्हाला लक्षात येतं की अरे मी का नाही हे सगळं करू शकत, मी का नाही माझ्या घराला सजवू शकत, हे नाही. पण तरी करतात बरं का बऱ्याच बायका, पण मग त्या रात्र रात्र जागतात आणि करतात, त्याला खूप हे लागतं. म्हणून आपलं काम वेळ काढून नक्कीच करावं असं मला वाटतं. मी कशात काढू मला प्रश्न पडला आहे. तर तुम्ही बघितलं का मी कसं दुपारी जे मी शेंगदाण्याचे तळलेले शेंगदाणे खाल्ले. खरं मी साबुदाण्याची खिचडी वगैरे ना आवडती मला, पण मला ना पोटाला त्रास होतो. मला जे आहे पोटाला जरा त्याचे लगेच हे जाणवायला लागतात. म्हणून मी शक्यतो जे आहे ते हे नाही खात, म्हणजे खिचडी खात नाही. पण मला आवडते खूप, म्हणजे खूप आवडते मला ॲक्च्युली खिचडी, पण नाही खाणं होत कारण पोट लगेच माझं डांबरतं, मला त्रास होतो, पोट दुखतं माझं. पण कधीतरी इच्छा जर झाली ना तर मग खाते. जाऊ द्या, किती मन मारायचं, किती मन हे करायचं. त्यामुळे कधीतरी इच्छा झाली की खाते. पण स्वतःसाठी करायचं ना, स्वतःसाठी करायला कधीच होत नाही, कधी म्हणजे कधीच होत नाही. स्वतःसाठी आपण म्हणजे आता समजा कोणाला दुसऱ्याला उपवास असेल ना, आपण आवर्जून साबुदाणा भिजत घालतो, बऱ्याच वेळेस असं करतो. पण जेव्हा स्वतःसाठी करायचं असतं ना तेव्हा असं कधीच होत नाही. त्यामुळे म्हणजे पटकीने मी असंच कधी शेंगदाणे भाजून घेतले, कधी मखाणे भाजून घेतले, कधी एखादा वेफर्स खाल्ले, असंच करते. बाकी काही जास्ती नाही खात बसत. त्यामुळे अरे राहिल्याच यार, किती वाट भरणे आहेत. डिंकाचं लाडू केलेल्याचे बघा, डिंक अजून आहेत. बरण्यांमध्ये राहिलं ना की ते तसंच राहून जातं. इतकं काही ना काही आहे ना. लागतं तर सगळं लागतं, म्हणजे घरासाठी लागतं तर खरंच सगळं. पण जेव्हा ते काढून म्हणजे घर आवरायची वेळ येते ना काढून आणि ते तेव्हा हे लागतं. पण तुम्ही म्हणाल आत्ता का मध्येच तुम्ही हे सगळं काढलंय, तर मी मध्ये आधी काढत असते. म्हटलं ना तुम्हाला मी स्वच्छ करत असते. तुम्ही कधी कधी साफसफाई करतात किंवा तुम्हाला स्वच्छतेची आवड आहे का नाही हे मला नक्की सांगा मेसेज कमेंट करून, कारण तुम्ही कमेंट करत नाही. कमेंट केलं पाहिजे. त्यामुळे चला आता मी ह्या सगळ्या बरण्या ज्या आहेत इथे, ह्या 7-8 बरण्या आहेत, ह्या लावून घेते आणि पुढच्या व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवते की ह्या बरण्या घासून झाल्यावर अगदी चकचकीत नवीन, अगदी पॅकेजमधून काढल्यासारख्या, म्हणजे बॉक्समधून काढल्यासारख्या नवीन दिसतात. त्यामुळे पुढच्या व्लॉगला नक्की हे करा. पुढचा व्लॉग कसा समजेल, जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर समजेल, नाही तर नाही. ठीक आहे. त्यामुळे चला पटापट लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे पुढचा व्लॉग आला हेही तुम्हाला कळेल. पटापटा बरण्या लावते. पुढच्या व्लॉगमध्ये चकचकीत अशा बरण्या आपण बोलू. ठीक आहे. चला बाय.